आम्ही बाहेर जात होतो तर आम्ही सोचलं की शनीला जाताना एक फुल उगवलं आहे तर त्या प्रकारे आता मी फूल घेते उगलून. ते तुम्हाला दिसत असेल फूल थोडं. आता हे तोडून घ्यायचं आपल्याला. तर ह्या प्रकारे मी फूल तोडून घेतलं. ते मग आई वडिलांना देते मी. तिला देते आता. कन्व्हर्सेशन चालू होतं. बाहेर पोचलो. आणि आमची सायकल. चला आता पुढे जाऊ, गाडीवर बसायचंय. आम्ही चाललो बघा आता दुकान थोड्या वेळातच आहे. ही भाजी मंडई आहे विठ्ठल नगरात. पोचलेलो आहे आपण. पण किंवा काय आता उन्हाळ्याचा सीझन आला त्यामुळे आईला काहीतरी घ्यायचं असतं त्यामुळे आम्ही दुकानात येतोय. 1-2 दिवसात येईल. तर ते म्हणतात की 1-2 दिवसात येईल. तर आपण दुसऱ्या दुकानात जाऊया चला. तर आई आवळा घ्यायला चाललेली. आम्ही गाडीवरच बसलेलो होतो. तर बघूया आई किती वेळ तिथे भाजी मंडई चालली आहे कारण की एक दुकानात आवळा कॅन्डीचं पण आहे. तुम्हाला दिसतंय का विठ्ठल मंदिर आहे आणि हे खूप मोठं विठ्ठल मंदिर आहे. फेमस आहे विठ्ठलवाडीत आहे. त्यांची गर्दी खूप होती त्यामुळे आम्हाला जास्त जागा भेटली नाही. परंतु आम्ही थोडा मागास आलेली आहे आणि आता गाडीवर बसतो आम्ही. आट्टा घ्यायला चालली आहे. हे विठ्ठल मंदिर आहे. मी तुम्हाला दाखवत होते. खूप कीर्तन होतात. पारायण सोहळा इथं आई वाजत आहे. तर सायंकाळी 8 ते 10 वाजता महाराज आज ॲडव्होकेट जयवंत महाराज येणार आहेत आज. तर आज आपण पण येऊ 8 वाजता लवकर आवरून. तर आम्ही पण 8 वाजता येणार आहे. बाय बाय. पुढे जाऊया चला. बाबा चला. घ्यायला चाललेली आहे तुम्ही बघू शकता. किंवा आवळा कांडी नाही तिला त्यामुळे ती इथं आणते. बघू भेटली का आता मी तुम्हाला दाखवते. आईला ते चिरमुरे सुद्धा घ्यायच्यात भेळ बनवायला. तर आई हे प्रकारे मला इथून दिसते. तुम्हाला दिसत नसेल तर आल्या दाखवते. ह्या प्रकारे आलेली आहे. आता आईला ह्याचं लायटर सुद्धा भेटलेला आहे फ्री मध्ये. म्हणून आई खुश दिसते. तर ह्या प्रकारे इथं मंदिर सुद्धा आहे. तुम्हाला जर लाईट वाईट दिसत नसेल तर माफी मागतो. लोखंड घ्यायला आलेलो आहे. लोखंडाले हिरवे निळे फुल व लोखंड अर्पित केलेलं चांगलंच असतं त्यामुळे आणि स्क्रू आणला लोखंड म्हणून. शनीच्या मंदिरात चाललोय. तर बघू शकता तुम्ही. महासकर चौकमध्ये आले तुम्ही ऐकलंच असेल. आलेलो आहे. मंदिरात आलेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं बरं का. प्रकारे बघत असाल खूपच छान वाटतंय बघताना. शनी आणि हनुमानला आम्ही करून घेतोय चांगल्या प्रकारे. किती समृद्ध मूर्ती वाटते. आता आम्ही मंदिरात बसलेलो आहे. आता माझ्या भावाला आणायचा वेळ झालेला आहे त्यामुळे आता बाय.